टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर लागलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मध्यस्थी करून देखील ही निवडणूक जी आहे ती आता लागलेली आहे। केवळ एक जागेसाठी ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध न होता निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे। नक्कीच सुनील शेळके कुठं कमी पडले याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सुनील शेळके अण्णा, अखेर निवडणूक लागलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं, तर कुठं कमी पडले की निवडणूक जी आहे ती आता या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे निवडणुकीसाठी? नाही, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादांनी आम्हा सर्वांना आव्हान केलं होतं आणि सूचना देखील दिल्या होत्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये सहकारी संस्थेतील किंवा या सहकार क्षेत्रातील निवडणुका जेवढ्या तुम्हाला बिनविरोध करता येईल त्या करण्यात आपण 2 पाऊल पुढं मागं केले पाहिजे। आणि दादांनी स्वतः या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये लक्ष घातलं। त्या भागातल्या स्थानिक आमदारांनी किंवा पूर्वी जे संचालक होते त्या सर्वांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीनं सूचना दिल्या। असं नाही आहे ते, आता तुम्ही मीडियावाले मंडळी कशा बातम्या लावतात मला माहीत नाही। मी स्पष्टपणे जाहीर सांगितलं की जे संचालक झालेत हे सुनील शेळकेने संचालक केलेले नाही आहेत, हे अजितदादांमुळे संचालक झालेत, हे कुठलाही खर्च नव्हता संचालक झाले आहेत। आणि मग उद्याच्या काळामध्ये एक वेळेला सुनील शेळकेमुळं आम्हाला संधी मिळाली नाही, ज्यांना माघारी घ्यावी लागली त्यांनी बोललं तरी चालेल, परंतु ज्यांना संधी मिळाली त्यांनी नक्कीच अजितदादांमुळे संधी मिळाली हे देखील विसरता कामा नये, हा माझा सांगण्याचा त्यातला मतीत अर्थ होता। आणि मी स्वतः निवडणुकीमध्ये इच्छुक होतो आणि ज्यावेळेला आपण सहकार क्षेत्रातले कुठलाही उमेदवारी करता अर्ज भरतो त्यावेळेला सहकारी संस्थेतील कुठली थकबाकी ही नसावी किंवा तिथलं NOC घेऊन आपल्याला तो फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागतो। माझ्या नावावरती माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी 40 लाख रुपये बँकेतून कर्ज उचललं, त्या 20 लाख रुपये, आणि त्या 20 लाखाचे मला 45 लाख रुपये भरावे लागले। म्हणजे मी स्वतःसाठी वापरले नाही, दुसऱ्यानं माझ्या नावावरती कर्ज घेतलं, त्याचे पैसे आज मला भरण्याची वेळ आली आणि 45 लाख रुपये भरून मला दादांचा आदेश पाळावा लागला। मला थांबण्याची सूचना केली, मी थांबलो आणि म्हणून मी सांगितलं की जे संचालक झाले ते बिना पैशाचे झालेत। मी 45 लाख रुपये बँकेत पैसे भरून फॉर्म माझा पूर्णपणे त्या ठिकाणी वैध ठेवूनसुद्धा मला माघारी घ्यावी लागली। आणि मग तू फक्त उल्लेख केला तर त्याचा अर्थ आता तुम्ही मीडियाच्या मंडळींनी असा लावला की मी पैसे देऊन मला संधी मिळाली नाही, असं नाही आहे। जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरच्या प्रमाणे मी माझ्या नियमाने जे काही थकबाकी होती ती पतसंस्थेत भरली आणि मी त्याचा उल्लेख केला, बाकी काही अर्थ नव्हता। नक्कीच आता संत तुकाराम महाराज संत साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध न होता एका जागेसाठी जी आहे ती निवडणूक होणार आहे। सुनील शेळकेंनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा जो आहे तो आता आज सुनील शेळकेंनी या ठिकाणी केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।